मिळेल। मागचा सामना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला। अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत हृदयाची धडधड होत होती, कारण एक चेंडू 5 धावांची आवश्यकता। मोठा फटका देखील फलंदाज खेळले होते, परंतु कमालीचा झेल टिपला आणि गजाननचं कौतुक करावं लागेल। मागील मॅच मध्ये काय जबरदस्त त्यांनी गोलंदाजी केली आणि सामना आपल्या संघासाठी जिंकवला आणि तोच ठरला होता विजयाचा शिल्पकार। पंचांनी विनंती करतोय आपण आपल्याला सुरुवात करायची आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे आयोजक, कारण दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये तमाम मायबाप क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत। आमच्या व्यासपीठावरती रिओ इनोवे प्रायव्हेट कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर आदरणीय सन्माननीय शेखरजी कवळेकर साहेबांना आपण पाहतोय। त्यांच्या सोबतीनं आपण अगदी पाहिलं तर निलेश कोळी दादा यांना देखील पाहतोय। ते देखील एरिया सेल्स मॅनेजर आहेत आणि त्यांचं देखील खूप चांगलं कार्य कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये रिओ ब्रँड चर्चेमध्ये कसं राहील याचं खूप जास्त प्रयत्न केला गेलाय आणि एनर्जी ड्रिंक साठी खूप चांगलं हा ब्रँड देखील आहे, कारण खेळाडू या ब्रँडचा वापर करतात, एनर्जी घेतात आणि मैदानामध्ये जाऊन खेळतात आणि चांगला परफॉर्म देखील दाखवत असताना जाऊया मॅचच्या दिशेनं। सामन्याला होते सुरुवात। एका बाजूला देवरुंगपाडा संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय मेहर 11 बापगावचा संघ। बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला ऋतिक आलाय। ऋतिक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल, यावेळेस बॅटची यष्टीरक्षक चुकी करतायत, संधी निर्माण झाली होती आणि इथे एक धाव मिळाली। पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत होता, बराच काळ चेंडू हवेत होता, यष्टीरक्षकाने प्रयत्न केला परंतु इथे एक धाव मिळाली। झेल सुटलाय आणि अशा प्रकारे झेल घेणं देखील कठीण असतं यष्टांच्या मागे, कारण फार वेगाने चेंडू येत असतो। फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये तुम्हाला मूवमेंट करावी लागते, परंतु इथे तसं काही होत नाहीये, फक्त एकच धाव मिळाली। एका धावेनं संघाचं खातं उघडलं। पहिल्या चेंडूवरती अधिराज्य आलाय ऋतिक या गोलंदाजाचा चांगला चेंडू पाहायला मिळाला। ऋतिकचा हा चेंडू इनटू द गॅप, कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे, बॉल जातोय दन दन करत सीमारेषा पार, चौकार। चांगला स्ट्रोक आपण पाहतो, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता। बॅकफुटला गेले, कव्हर पॉइंट च्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळले होते, इनटू द गॅप हा चेंडू गेला 4 धावांसाठी। कमालीचा फटका होता, अगदी नयनरम्य फटका आपण पाहतोय, डोळ्यांना सुख देणारा फटका होता, कमालीचा अफलातून फटका। ऋतिक पुन्हा एकदा राईट आर्म ओढतो विकेटनं। यावेळेस देखील बॅटची एज लागली आहे। फ्लाइंग स्लिप मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि अगदी फाईन अगदी पाहिलं तर शॉटला अगदी शॉट थर्डमॅनला जर पाहिलं आणि फ्लाइंग स्लिप मध्ये जर पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर कर्विलिनर मोशन घेत असतो आणि त्या सिच्युएशनला फिल्डिंग करणं खूप डिफिकल्ट असतं आणि अगदी इथे एक धाव मिळाली। गोलंदाज ऋतिक पुन्हा एकदा, राहुलचा डिफॉल्टचा चेंडू होता, ऑन साइडला चेंडूला खेळलेत, डीप मध्ये शतरक्षक आहेत मिड विकेटला, चांगलं शतरक्षण आणि इथे एक धाव मिळाली। या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर। चांगला खेळ पाहायला मिळतोय। या अगोदरच्या चेंडूवरती चौकार पाहिला, त्यानंतर सिंगल या ठिकाणी घेतली गेली आहे, स्ट्राइक रोटेट केली गेली आहे, म्हणजेच काय चांगलं क्रिकेट फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय। ऋतिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओढतो विकेटनं। यावेळेस देखील चांगला फटका आहे, ऑन साइडला शतरक्षक आहे, डीप मध्ये एक धाव मिळाली। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, तर नाही, चांगलं शतरक्षक पाहायला मिळालं। ग्राउंड फिल्डिंग जर पाहिली ना देवरुंगपाडा संघाची तर खूप चांगली पाहायला मिळते, चांगलं शतरक्षक पाहायला मिळालं आणि इथे एकच धाव मिळाली। या षटकामध्ये ऋतिक चांगलीच गोलंदाजी करतायत, जरूर या षटकामध्ये एक चौकार पाहायला मिळाला, परंतु तदनंतर फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून त्यांनी रोखलाय, चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय। गोलंदाज ऋतिक पुन्हा एकदा, यावेळेस देखील खोलवटा पाण्याचा चेंडू होता, चांगला ड्राईव्ह मिड ऑनला, थोडस खराब शतरक्षण, स्वतः कर्णधार होता तिथे आणि मिसफील्ड, एकच धाव मिळाली। धावबाद करण्याची संधी होती शतरक्षकाला, परंतु एकच धाव मिळाली। पहिल्या षटकाचा संपलाय खेळ आणि प्रथम फलंदाजी करत असताना मेहर 11 बापगाव या संघाने फलकावरती धावा उभारल्यात, त्या बिनबाद 9 धावा, संमिश्र षटक राहिलाय, कारण या षटकामध्ये जास्त धावा देखील नाही, कमी देखील नाही, अगदी चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाच्या बाबतीत, कारण पॉवर प्लेचं षटक होतं। पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते इनफिल्डच्या वरून खेळण्याची, परंतु इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, सातत्याने खोलवट टप्प्याने चेंडू टाकले गेले।
आणि आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येते देवरुंगपाडा या संघाने लेट रिपोर्टिंग केलं, उशिरा हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला, त्यासाठी या संघाला 2 धावांची पेनल्टी देखील असेल. कारण आयोजक खूप स्ट्रिक्ट आहेत, कारण या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये देखील पेनल्टी दिल्या गेल्या, कारण लेट रिपोर्टिंग या संघाने केली आणि उशिरा हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. त्यामुळे आयोजन कमिटीने मात्र आम्हाला सूचना दिली का इथे 2 धावांची पेनल्टी. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. जेव्हा आणि इथे शेवटी आम्ही 2 धावा पेनल्टीच्या स्कोर कार्ड मध्ये धावा ऍड करू. पहिल्या षटकाचा खेळ संपला, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती अजय आला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय राहुल आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्यात. त्याने सेन्सिबल क्रिकेट खेळलाय, परंतु त्याला आक्रमकता देखील स्वीकारावी लागेल या मॅच मध्ये. अजय बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक स्वतः यष्टरक्षक चेंडू खाली करणार नाहीये चूक आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय मेहर 11 बापगावला. फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी पहिला तर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता आणि फलंदाज इथे बाद झाले. टॉपेज लागला होता आणि यष्टरक्षक स्वतः चेंडू खाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता खूप चांगला झेल यष्टरक्षकाने टिपलाय आणि पहिला फलंदाज राहुल इथे बाद झालाय. न्यू बॅटर मैदानावरती हेमंत आलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण अजयला पाहतोय. यावेळेस पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच दोन्ही समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली अजय या गोलंदाजानं. तदनंतर दिशांनी चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस देखील खोलवाटापारा चेंडू होता, अलॉंग द काप एक चेंडू खेळलेत मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चांगलं प्रोटेक्शन आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावर. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय रिओ इनोवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर आदरणीय सन्माननीय शेखर कवळेकर साहेबांना या मॅच साठी आनंद घेतात. त्यांच्या सोबतीनं आपण या एरियाचे सेल्स मॅनेजर निलेशजी कोळी दादा यांना देखील पाहतोय आणि या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अजय राईट आर्म ओव्हर द विकेट ना. फुलटॉस बॉल, यावेळी चेंडूला हुक केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. साधा वसरी षटकार आणि पंचाने देखील नो बॉल घोषित केलाय. इट्स अ बीमर चेंडू आणि पुढचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, बीमर चेंडू होता, शरीर भेदी चेंडू होता आणि या चेंडूला अगदी भिरकावला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडू अजयचा पाहायला मिळाला. एकंदरीत 7 धावा या चेंडूवरती आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. अजय पुन्हा एकदा यावेळेस देखील हेलिकॉप्टर फटका खेळले तर वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचते. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाले तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर. या षटकामध्ये धावा येत आहेत. सुरुवातीच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, त्यानंतर वाईट बॉल नो बॉल देखील टाकला गेला, षटकार आला आणि इथे सिंगल डबल्स देखील घेतली जाते या षटकामध्ये. अजयला थोडंसं कमबॅक करावं लागेल, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे या गोलंदाजाकडे, परंतु मैदानामध्ये त्याला चांगलं कार्य करावं लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अजय
स्विचीचा फटका, व्हॉट अ शॉट, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी अजून एक चांगला फटका फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. योगेशच्या बॅट मधून आपण पाहतोय अगदी स्विचीचा फटका, 4 धावांसाठी. यानंतर होणारा सामना स्वराज्य नानकर आणि सुरू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ, या दोन संघांमध्ये यावेळेस पहिला तर पॅडल स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्कूपचा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, बॅटला चेंडू ब्रश झाला आणि ते एक धाव मिळाली फलंदाजाला. या एका धावेने संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी आता मात्र मेहर 11 बापगाव या संघाची पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि या षटकामध्ये चांगल्या धावा येताना आपण पाहतोय. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला हेमंतला पाहतोय. अजयचा हा चेंडू चांगला होता, यावेळेस सुरुवातीला स्ट्रोक मात्र कंप्लीट केला आणि तदनंतर चेंडू आपण पाहतोय चांगल्या रीतीनं या ठिकाणी गोलंदाजानं कंप्लीट केला. चांगला चेंडू होता. तर षटक इथे संपलेला आहे, ओव्हर झालेली आहे. आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतात. तर इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या प्रथम फलंदाजी करत असताना मेहर 11 बापगाव या संघाने फलकावरती धावा उभारल्या, त्या तब्बल 25 धावा. 25 धावा फलकावरती आपण पाहतोय. अजून मात्र 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे मेहर 11 बापगाव या टीमने. चांगलं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय बापगावचे उद्योगपती बालाराम कातोड मेहर साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या स्पर्धेसाठी, आणि अगदी जर पाहिलं ना तर मेहर 11 बापगाव संघ देखील मैदानामध्ये खेळतोय आणि आदरणीय सन्माननीय बालाराम कातोड मेहर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील स्पॉन्सर केली गेली आहे. आणि एका बाजूला रिओ इनोवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर आदरणीय सन्माननीय शेखर कवळेकर साहेबांना देखील आपण पाहतोय. तदनंतर एरिया सेल्स मॅनेजर आपण पाहतोय निलेश कोळी दादा यांना देखील पाहतोय. आणि सर्वच्या सर्व या स्पर्धेचा या मॅच साठी आनंद घेत आहेत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेशला पाहतोय. योगेशची बॅटिंग खूप चांगली बहरली आहे या मॅच मध्ये, कारण त्याच्या बॅट मधून आपण धावा जर पाहिल्या तर 7 चेंडू मध्ये 19 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अक्षरशः बरसला होता मागच्या षटकामध्ये, सातत्याने मोठे फटके तो खेळत होता. मैदानामध्ये थान मधून तो आहे आणि त्याला अजून येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमसाठी. गोलंदाज ओमकार राऊंड विकेटनं योगेशच्या विरोधात. यावेळेस चांगला चेंडू आहे, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन चांगली होती गोलंदाजाची. यावेळेस फलंदाजाला त्यांनी रीड केलाय. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना नैसर्गिकरित्या चेंडूला वळण प्राप्त होतो आणि तो वळण यावेळेस प्राप्त झालाय. कमालीचा चेंडू होता, एक वेगळाच अँगल क्रिएट केला आणि ते फलंदाजाला पूर्णपणे बीट केलाय. चांगल्या पद्धतीचा चेंडू ओमकारचा. हा देखील चेंडू चांगला, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. आता मात्र ओमकारच्या माध्यमातून सलगचे 2 चेंडू डॉट टाकतोय. लेन चांगली आहे, गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय आणि फलंदाज योगेश परिपूर्ण बेट होतोय. आतापर्यंत चांगली बॅटिंग या फलंदाजानं केल्या परंतु या षटकामध्ये त्याला रोखलाय. सलगचे 2 चेंडू डॉट, चांगल्या दर्जाची गोलंदाजी. ओमकार पुन्हा एकदा. यावेळेस बाउन्स पाहायला मिळाला. वाह वाह वाह, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ओमकारच्या विरोधात खेळणं तितकंसं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला असतो, त्याचा फॉलो थ्रू चांगला असतो, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली असते. ज्या वेळेला तो चेंडू रिलीज करतो ना त्यावेळेला त्याच्या विरोधात फलंदाज कोणत्या धाटणीचे फटके खेळेल, फलंदाजाचा युजित फुटवर्क कसा आहे याचा तो परिपूर्ण अभ्यास करतो आणि तदनंतर गोलंदाजी करतो. ओमकार आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत त्याच्या माध्यमातून आणि 3ही चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 25 या आकड्यावरती. 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळले क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते यशस्वी देखील झालेत.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट, आडव्या बॅटने खेळले होते, डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन आणि 2 धावा या चेंडूवरती आपण पाहतोय। या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती। या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, धावांना खेळ बसवली आहे। यावेळेस देखील चांगला स्ट्रोक, बॅकफुटला गेले, त्यानंतर स्ट्रोकला बनवलं, ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा 2 धावा। अशाच प्रकारे खेळ करावा लागेल। जेव्हा जेव्हा चांगली गोलंदाजी केली जाते ना, तेव्हा एकेरी दुहेरी धावांची सांगड घालावी लागेल, कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाहीये, त्यासाठी तुम्हाला सिंगल डबल्स देखील घ्यावी लागते आणि हेच क्रिकेट आहे ते मैदानामध्ये आपण पाहतोय योगेशच्या माध्यमातून। यावेळेस सरळ बॅटनं सरळ धाडलाय चेंडूला सीमा रेषा पार, षटकार। रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय फटका खेळला, सरळ बॅटनं अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपीबुक स्टाईलनं चेंडूला उडवला योगेशनं। कमालीचा फटका खेळला। सुरुवातीला त्याने संघर्ष केला, परंतु तदनंतर त्याच्या बॅट मधून धमाका आपण पाहतोय। संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती। 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना मेहर 11 बापगाव या टीमने फलकावरती धावसंख्या जर पाहिली ना, तर 1/35 या आकड्यावरती आपण पाहतोय। चांगला खेळ पाहायला मिळाला। अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। असाध्य गोष्ट जर तुम्हाला साध्य करायची असेल ना, तर तुम्हाला साधना करावी लागते, निष्णात व्हावं लागतं, सराव करावा लागतं, अभ्यास करावा लागतं। अगदी तशाच प्रकारे खेळ या मॅच मध्ये योगेशने केलाय। खूप चांगली प्रॅक्टिस होती आणि कमालीचा फटका त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये पाहायला मिळाला। बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 आविष्कार आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय हेमंत या खेळाडूला। आविष्कारचा चेंडू हेमंतच्या विरोधात, इथे देखील मोठा फटका, बॉल जातोय 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 सीमा रेषा पार, षटकार। जबरदस्त सरळ बॅटनं लॉंगच्या डोक्यावरून हेमंतच्या बॅट मधून धमाका आलाय। यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज आविष्कार चेंडू खाली, इथे मात्र कमबॅक केलाय, मागच्या चेंडूवरती षटकाराने लगेचच मात्र विकेट प्राप्त केली। फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन। षटकार पाहिला, थोडीशी लेंथ मागे ठेवली, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आणि स्वतःच्या गोलंदाजीवर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता। वाह, काय कमालीचा झेल ओमकारने आविष्कारने कंप्लीट केलाय। चांगला झेल आविष्कारच्या माध्यमातून आपण पाहिला। न्यू बॅटर ओमकार आला, ओमी या नावाने देखील हा खेळाडू ओळखला जातो, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती आविष्कार पुन्हा एकदा राउंड विकेट ना गोलंदाजी करत असताना खराब चेंडू आहे आणि बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ, अगदी चेंडू अडवलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि पंचांचा इशारा एटीचा व्हाईट बॉल, कारण लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। 1+2 अशा 3 धावा या चेंडूवरती आणि पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे। पंच काय निर्णय आहे या चेंडूवरती? नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, पंचांसोबत उजत घालू नका, पंचांचा निर्णय अखेरचा असेल। फक्त रिव्ह्यू जो आहे तो फक्त पंच घेऊ शकतात, सो प्लीज पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल। आविष्कारच्या पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला, त्यानंतर त्याने विकेट प्राप्त केली। वेट फॉर द अंपायर सिग्नल, पंचांचा निर्णय काय असेल, सर्वांच्या नजरा पंचांच्या निर्णयाच्या
कडे पंचांसोबत हुज्जत घालू नका. पंचांचा निर्णय अखेरचा असेल. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. या चेंडूवरती 2 धावा पलून काढलेल्या आहेत, परंतु हा नो बॉल आहे. शरीर भेदी चेंडू, भीमर चेंडू टाकलाय आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आणि पुढचा चेंडू मात्र आता फ्री हिट असेल, कारण शरीर भेदी चेंडू होता, भीमर चेंडू, आणि ते तब्बल 3 धावा मागील चेंडूवरती मिळाल्या. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आविष्कार स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय. ओमकारला यावेळेस बॅटची एज लागली आहे आणि ते संधी निर्माण होती, परंतु फ्री हिटचा चेंडू होता. परंतु शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल, चांगल्या पद्धतीने त्यांनी चेंडू उडवलाय आणि ते एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. 45 रन्स. अजून मात्र काही चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. आविष्कार यावेळेस देखील फुलटा चेंडू होता. यावेळेस मात्र पंचाने देखील स्क्वेअर रिझर्व मध्ये चेंडू खेळलेत आणि खराब क्षेत्ररक्षण. तब्बल या चेंडूवरती 3 धावा पलून काढलेत आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा नो बॉल. भीमर चेंडू, शरीर भेदी चेंडू आहे आणि आता मात्र हा गोलंदाज या ओव्हर मध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाहीये, कारण 2 सलगचे चेंडू त्याने भीमर टांगलेत, त्यामध्ये शरीरभेदी गोलंदाजी. त्यामुळे या गोलंदाजावर बंदी टाकण्यात आलेली आहे आणि पुढच्या ओव्हर साठी नवीन गोलंदाज या ठिकाणी दाखल झाले. संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 49 या आकड्यावरती. मेहर 11 बापगाव आणि देवरुंगपाडा या 2 संघामध्ये आपण लढत पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना मेहर 11 बापगाव संघाने फलकावरती धावा उभारल्या, त्या आतापर्यंत 49 धावा. चांगली धावसंख्या. योगेशचं कौतुक करावं लागेल, कमालीची बॅटिंग योगेशने केली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. 14 चेंडूमध्ये 32 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. फुलटॉस बॉल आहे, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक अजय त्याच्या चेंडूच्या खाली झेल टिपलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू आणि ते एक धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50 या आकड्यावरती. अर्धशतक झळकलंय संघाचं आणि टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस खोलवाटा पारा चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे अलॉन द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि ते एक धाव मिळाली फलंदाजाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 51 या आकड्यावरती. सुरुवातीला खराब गोलंदाजी आविष्कारची पाहायला मिळाली, परंतु अभिषेक चांगल्या पद्धतीनं चेंडू त्याच्याकडून टाकले गेले आणि ते पहिल्या इनिंगचा खेळ संपला. आणि प्रथम फलंदाजी करत असताना मेहर 11 बापगाव या संघाने फलकावरती धावा उभारल्या, त्या 51 धावा आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. म्हणजेच काय, सुधारित धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 53 या आकड्यावरती आणि 54 धावांचं आव्हान देवरुंगपाडा या संघाच्या विरोधात ठेवलाय. चांगला खेळ पाहायला मिळाला दोन्ही संघामध्ये. योगेशनं खूप जास्त प्रभावित केलं. त्याच्या बॅट मधून आपण जर पाहिल्या तर 34 धावा चांगल्या पद्धतीनं अगदी मैदानाच्या चहू बाजूने तो बरसला. षटकार चौकार त्याच्या बॅट मधून सिंगल डबल्स देखील घेतले गेले. सेन्सिबल क्रिकेट, त्याच्या जोडीलाच आक्रमकता त्यांनी दाखवली. चांगल्या पद्धतीनं त्याने खेळ दाखवला मैदानावरती आणि चांगला टोटल फलकावरती उभारलाय. तर नक्कीच आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती रिओ इनोवेट लिमिटेड कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर आदरणीय सन्माननीय शेखरजी कवळेकर साहेबांना आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून रिओ बूम एनर्जी ड्रिंक्स मात्र या स्पर्धेसाठी प्राप्त झालेले आहे, त्याचा देखील आपण आभार व्यक्त करू. त्यानंतर रिओ इनोवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर निलेश कोळी दादांना देखील पाहतोय, त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करू. कारण खूप चांगलं कार्य खेळाडूंना अगदी एनर्जी देण्यासाठी त्यांच्याकडून मात्र रिओ बूम आपण पाहतोय. आणि त्यांचं देखील एकविरा आई एकविरा स्पोर्ट्स नानकर आयोजित आई एकविरा चषक 2023 मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. इथे 54 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, इथे मात्र तुमची युनिटी ऑफ मॅटर ज्याला म्हटलं जातं ना, एकत्रितेनं एकजूट होणं, एक संघ होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. परंतु मैदानामध्ये देवरुंगपाडा या टीमला प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला संघ आपण पाहतोय मेयर 11 बापगाव आणि एका बाजूला देवरुंगपाडा या संघाला पाहतोय. आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील बदल होत आहे. दुसऱ्या इनिंग साठी आम्हाला जॉईंट होतील मुरबाडचा गोड आवाज दीपवीर बिरोडे.
धन्यवाद निशांतजी पाटील. टार्गेट सेट झालं 54. 54 धाब्याच्या निर्णायक लढतीमध्ये आपण बघत आहोत दोन संघ इन ऍक्शन आहेत. मेहर 11 बागाव आणि त्यांच्या विरोधात देवरुंगपाडा या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या फेरीतील हा शेवटचा अंतिम अखेरचा सामना. ऑलरेडी दोन सामने जिंकून पुढील फेरीमध्ये प्रावीण्य मिळवले म्हणजेच जे सावराई स्पोर्ट्स एलकुंदे क्रिकेट संघानं पहिल्या मॅच मध्ये विन झाल्यानंतर यजमान संघाला ड्रॉ नुसार बाय अर्थातच एकविरा स्पोर्ट्स नांदकर आणि त्यानंतर या निर्णायक मॅचेस मधील विनर टीम त्या टीमच्या अगेन्स्ट इन ऍक्शन असेल. द्वितीय फेरीतील निर्णायक लढत दुसरी यानंतर आपण कव्हर करणार आहोत. टार्गेट सेट झाले 54 धाब्याचं. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा एकविरा स्पोर्ट्स नांदकर आयोजित एकविरा चषक 2023 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. क्रिकेटची एक वेगळीच दुनिया, क्रिकेटची वेगळी दुनियादारी. सामना सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक ओमीज, पहिलाच बॉल राऊंड विकेट नॅचरल कोण क्रिएट करत असताना जो नॅचरल अँगल असतो राऊंड विकेटने तुम्ही गोलंदाजी करत असता हलकासा चेंडू आउट स्विंग होत असतो आणि त्याचं बेनिफिट मिळतंय ते गोलंदाज ओमीला. पहिला चेंडू डॉट आला. 13.75 धाब्याची धावगती 4 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करायची. बागफुटवर आले, सॉफ्ट हँडली प्लेस केला इनफिल्ड मध्ये. क्षेत्ररक्षक सेट चूक करण्यास भाग पाडलं आणि बसलाय धक्का पहिला तो बॅटिंग करणाऱ्या देवरुंगपाडा क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. पहिले शिवाय सध्याच्या घडीला मिळत आहे. गोलंदाज ओमीच्या सोबतीनं फिल्डिंग करत असताना आपण बघत आहोत खास करून या निर्णायक दुसऱ्या डावामध्ये मेहर 11 बाबगाव क्रिकेट संघाला आणि त्यासाठी त्यांच्या टीम साठी ही सांघिक सफलता या मॅच मध्ये पहिली. 0 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॅटर सध्या मैदानावरती इंटायर झालाय. अपयश आलं त्या ठिकाणी. आघाडीसाठी मनोजला आणि आता अजयच्या सोबतीनं ऋतिक सध्या खेळतो स्ट्रायकर एंडला. 54 टू विन. 54 धाब्याचं लक्ष्य. बॅकफुटवर आला, टॅप केला. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट होते. थोडीशी मिसफील्ड झाली. पहिल्या टीम मध्ये चेंडू गॅदर करू शकले नाही. थोडा वेळ लागला रिटर्न थ्रू देण्याकरता नॉन स्ट्रायकर एंडला आणि तोपर्यंत सहजतेनं पूर्ण झाली ती एक सिंगल. अकाउंट सध्या ओपन झालंय, खातं खुलं झालंय. 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम मेहर 11 बाबगावच्या विरोधात देवरुंगपाडा क्रिकेट संघाचं स्ट्रायकर एंडला अजय. शॉर्ट ऑफ लेन स्लॅश केला. चूक करण्यास भाग पाडलं. थर्डमॅनच्या दरम्यान गल्ली रिजनच्या दरम्यान जबरदस्त जल संपादित होतो आणि लागल्या धक्का दुसरा. ओमीचा जबरदस्त स्पेल ज्याच्या समोर फलंदाज झाला फेल. फलंदाज बाद. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथी रिजनल सेल्स मॅनेजर रिवो इनोब्रे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शेखरजी कवळेकर साहेब, ज्यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी रिवो बूम एनर्जी ड्रिंक्स मॅन ऑफ द मॅच साठी स्पॉन्सरशिप आहे, त्यांचा शुभ सन्मान आपल्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपण संपूर्ण करत आहोत. दैवतजी बेहळेकर यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची आपुलकीची दमदार उपदार शाल महाराष्ट्राचं वस्त्रालंकार आणि त्याच सोबतीने क्रीडा स्पर्धेची गोड आठवण कायमस्वरूपी चिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी आपण देतो मोमेंटो आणि सन्मानित करत आहोत विशेष सिद्धी विशेष मान्यवर प्रमुख मान्यवर शेखरजी कवळेकर साहेबांना मनोजजी देवेकर सरांच्या शुभ हस्ते जे रिजनल सेल्स मॅनेजर आहेत रिवो इनोबे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आणि खास करून त्यांच्या वतीनं सामनावीरसाठी आणि त्याचबरोबर प्रत्येक विजेत्या टीमसाठी एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणखीन एक चांगला आउट स्विंगर आपण बघत आहोत दोन्हीकडून वेग चांगला आहे, चांगली कमांड, चांगला कंट्रोल त्याच्याकडे. राऊंड विकेट डॉमिनेट करत असताना पहिल्या षटकामध्ये छाप सोडली ती गोलंदाज झोमीनं.
अवघी एक धाव त्यानं खर्च केली आहे. आडव्या बॅटनं ब्लॅडचा स्विंग ऑन साइडला जरूर होता पण तो देखील प्रयत्न फसला. टोटली ब्लँड झाले. लास्ट मोमेंटला आपण बघत आहोत चेंडू थापाटवरती ब्रश होतं. अपील हलकस जरूर झालं पण पिचिंग आउटसाइड लेग आहे त्या ठिकाणी दाखवून देतात पंच. आणि याच बरोबरीनं षटकाची झाली सांगतात. 54चे टार्गेट होतं पहिलं षटक. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद केले. ओमीनं अवघी एक धाव खर्च केली. इकॉनॉमिकल किफायती कमी खर्चाने कंजूस षटक त्यानं टाकलं आणि चांगला स्टार्टअप आता करून दिलाय. तो 54 धावेचं लक्ष्याचं संरक्षण करत असताना टीम मिहिर 11 बापगाव क्रिकेट संघाला. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. एक धाव धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात अगदी संतवाते इंद्रायणी या उक्तीप्रमाणे सध्या आपण बघत आहोत या निर्णायक मॅच मध्ये. हे धावफलक ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीम देवरुंगपाडा क्रिकेट संघाचं षटक. दुसरे राहुल होते बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू फुलवलेत उडवल्या समोर. एलिमिनेशन ताकद टायमिंग नजाकत. बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. पहिला बुलंदी पॉवरफुल हिट. सिक्सर. आणि 6 धावेच्या बढतीनं भव्य स्वागत आता झालंय ते द्वितीय षटकामध्ये. पहिल्या स्पेल मध्ये गोलंदाज राहुलचं. स्कोर 7 या आकड्यावर. हाफ ट्रॅकर नास्टी बाउन्सर स्कोरले गंपार सिग्नल इट इज अ वाईड. एक्स्ट्रा बाउन्स होता चेंडूवरती आणि तेच पंचांनी पाहिलं 1 फॉर दी ओव्हर. हा कॉल देखील आता त्या ठिकाणी करण्यात आला. सरप्राईज करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाला. अतिरिक्त उचली चेंडूवरती आपण पाहिली आणि त्यावरती सिग्नल आला स्कोरले गंपार कडून इमिडिएटली इट्स अ वाईड. एक धाव एक्स्ट्रा. स्कोरबोर्ड आपण बघत आहोत 8 या आकड्यावरती. ऑन साइडला टर्न केला. स्कोर ऑफ द विकेट. हा फटका देखील लाजवाब आहे. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर शुभंकर. दुसरा तडाखा ऋतिकच्या बॅट मधून. मॅक्सिमम सिक्सर. या टीमचा आधारस्तंभ पाठीचा कणा आहे तो म्हणजेच बॅटर ऋतिक आणि आघाडीचे दोन्ही बॅटर मनोज आणि त्यांच्या सोबतीनं अजय स्वस्तात बाद झाल्यानंतर मॅच मध्ये क्रिकेटची आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी म्हणा स्वीकारायची आणि त्या चर्चेने सध्या सुरू आहे त्याची लाजवाब कामगिरी. 2 बॉल यावरती 2 मोठे स्ट्रोक आले. एक वाईट. 2 बॉल मध्ये रन खर्च केलेले आहेत 13 गोलंदाज राहुल आणि आता एंड त्यानं चेंज केला. राउंड विकेटने तो तयार झाला बॉलिंग ट्रॅकवर. फुलर लेन बोलर्स बॅक ड्राईव्ह विशेप मध्ये जबरदस्त कार्पेट स्ट्रोक ऑफर केला. क्षेत्ररक्षक टीम मध्ये उपस्थित आहे. थोडासा चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला तोपर्यंत पूर्ण झाली ती सिंगल. क्रिकेटचे जे बेसिक्स आहे जो मूलमंत्र जो पाया तो चांगला आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला बॅटर ऋतिककडून. शॉर्ट अप प्रथमेशजी डाके यांचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं. यात आता आपण मंचकावरती आपलं मनोपूर्वक स्वागत. आडवा बॅटनं ऑन साइडला स्वीप करायचं होतं फुलर लेन. अगोदरच माइंडसेट क्लिअर होता. बॅट्समनचा थॉट प्रोसेस आहे ते क्लिअर होती. त्याच कारणास आपण बघत आहोत प्री मेंडिकेट स्ट्रोक ज्यावरती अपयश आला फलंदाज झाला. डॉट बॉलची सांगता झाली. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉल बाकी राहुल कडून झाले. आता कमबॅक. लाईन इथे पाहावी लागेल. अंपायर सांगतात इट इज अ वाईड. अगदी डाव्या स्टिकला सोडून जात असताना हलकासा आउट स्विंग झाला चेंडू. एक एक्स्ट्रा धाव सध्या झाली ऍड. बॅटिंग करत असताना टीम देवरुंगपाडा क्रिकेट संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा धावेच्या बढतीनं टीमची टोटल धावफलकावरती सध्या पोहोचतीये ती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. फुल टॉस बॉलर्स बॅकड्राईव्ह विशेप मध्ये जबरदस्त टायमिंग. चांगला कॅप देखील शोधला होता. डेफिनेटली प्लेसमेंट प्रॉपर होतं बट फिल्डिंग देखील तितकीच जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळते. ते खास करून ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या फिल्डर विशाल कडून शालिक कडून ज्यांना चांगला बॅकअप केले. इमिडिएटली थ्रो केला नॉन स्ट्रायकर रेनला आणि या बॉल वरती पूर्ण झाली ती फक्त एक सिंगल. धावफलक पोहोचले सिंगल धाब्याच्या बढतीनं 17 या आकड्यावर. स्टील 1 टू गो.
साखरेला आपण बघत आहोत ऋतिकला, ज्याच्या बॅट मधनं पाहिले 2 मॅक्सिमम. कमी गती थांबले, ऑन साइडला पॉज घेतला, फिल्डर डीप मध्ये सेट होता स्कोर लेगला. वॉल फिल्डिंग अवघड असतं अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कॅच साठी येता आणि बॉल गॅदर करणं, कव्हर करणं, चांगली कमिटमेंट पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे, फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे ते सध्या जपती टीम मेरे 11 बापगाव आणि त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे फक्त 1 सिंगल. याच सोबतीने षटकाची झाली आहे सांगतात. सेकंड ओव्हर इज कंप्लीट. स्कोर आपण बघत आहोत 18 या आकड्यावरती 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी 18.00 धावेची धावगती. तिरंसभेत 36. 36 more required in remaining 12 deliveries. कंपल्सरी चेस रूल या टुर्नामेंटचा. सो 12 चेंडू 36 आता बनवावाच लागतील. पाडी हवंय, पंचांचा सिग्नल आला. मॅनेजमेंट कमिटी पूर्तता करा इमिडिएटली, कारण उन्हाचा ओघ देखील जास्त आहे, सातत्याने खेळाडूंची देखील दमछाक होत असते. सो त्याच कारणास आपण बघत आहोत इमिडिएटली मागणी करण्यात आलेली आहे आणि ती आता पूर्तता देखील केली जाते आपल्या मॅनेजमेंट कमिटीकडून. स्कोर आपण बघत आहोत 18 या आकड्यावरती. ओमीचं षटक पाहिलं आपण, पहिलं ज्यानं इम्प्रेशन टाकलं होतं, अवघी 1 धाव खर्च करत असताना 2 विकेट त्यानं कॅरी केल्या होत्या. त्यानंतर हवं होतं कमबॅक आणि ते फार दमदार केलं. वापसी छान राहिली टीम देवरुंगपाडा क्रिकेट संघाची. दुसरं षटक ज्यामध्ये 2 सिक्सर, 2 वाईड, 3 सिंगल, टोटली रन्स आल्या 17 आणि 2 ओव्हरच्या अंती 54चं लक्ष गाठत असताना धावफलक आपण बघतोय पोहोचलंय ते 18 या आकड्यावरती. 54 टू विन. अजूनही या मॅच मध्ये 12 चेंडू 36चे समीकरण बाकी. अगदी सिक्सर बाउंड्री हिटिंग मध्ये काउंट करायचं झालं तर 12 पैकी 6 बॉल हे बाउंड्री रोपच्या सीमारेषेच्या बाहेरच पाठवावे लागतील टीम देवरुंगपाडा क्रिकेट संघाला. ऋतिककडे क्षमता आहे, ज्याचा चांगला स्टार्ट या मॅच मध्ये, खास करून 15 धाब्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन. 5 बॉलचा सामना त्याने केला, 2 सिक्सर त्याच्या बॅट मधून तो चांगला स्टेट झाला आणि त्याच्यासमोर निर्णायक तिसऱ्या षटकात कॅप्टनने आता इन्व्हाइट केले गोलंदाजीसाठी शालिकला. ही इज अ कॅपेबल ऑलराउंडर फ्रॉम टीम मेरे 11 बापगाव, जो सध्या तयार झाला बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3च्या दरम्यान कॉमेंट्री बॉक्स एन कडून शालिक. डीप मध्ये आपण बघत आहोत स्वीपर कव्हर लॉंग ऑन, त्याच्या सोबतीनं स्कोर लेग मिड विकेट, काव कॉर्नर ऑन साइडला. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, चेंडूबारचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, पुल करायचं होतं. फिल्डिंग जबरदस्त आहे, अॅक्युरेट फेक आपण बघत आहोत विकेट कीपर एंडला. डीप मध्ये स्कोर लेगला आपण पाहिलं इन ऍक्शन. यासिमचं अप्रतिम क्षेत्ररक्षण, 1 सिंगल, धावफलक 19 आकड्यावर. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न मिसामिंग, बॅटच्या अगदी टो एंडला. त्यानंतर बॉल पाठीमागे, बॅकअप बघा, इमिडिएटली पोहोचते यासिमचं. क्षेत्ररक्षण लाजवाब. आउटफील्ड मध्ये तुम्ही अशा पद्धतीने रन सेव्ह करताय, सो चॅलेंज आहे, समोरच्या टीम साठी डिफिकल्टी आहे. आणि अशाच पद्धतीने जर स्कोर तुम्ही मेंटेन केला, रोखला, तर धावफलक पूर्णपणे तुमच्या आवाक्यामध्ये असेल. धावफलक पोहोचले ते 20 या आकड्यावरती. स्टील 34 मोर रिक्वायर्ड इन रिमेनिंग 10 बॉल्स. 34 धावेची आवश्यकता, बॉल बाकी आहेत 10. हा देखील हाफ ट्रॅकर आपण बार नॅस्टी बाउन्सर, वेग जबरदस्त होता, त्याच कारणासह आपण बघत आहोत मिडल ऑफ दी बॅट करू शकले नाही. थोडीशी आता ढिलाई पाहायला मिळाली ती फिल्डर कडून मिड विकेटला. तुषार होती त्या ठिकाणी, मिस जजमेंट त्याचं राहिलं आणि जोपर्यंत संधी निर्माण झाली होती, बॉल त्याच्यापासून बाजूला गेल्यानंतर दुसऱ्या धावेची त्या संधीचं सोनं सध्या तो करत असताना स्कोर आपण बघत आहोत 2 धावेनं. 22 या आकड्यावरती 9 चेंडू. समीकरण या मॅच मध्ये आहे ते म्हणजेच 32. ऑफ टर्मच्या बाहेर शफल अक्रॉस झाले, त्यानंतर ऑन साइडला पॉवर पॅक फटका, बट एलिमिनेशन डिस्टन्स आणि नजाकत याच कारणास्तव बॉल सीमारेषेच्या बाहेर फ्लाय झालाय. षटकार. ऋतिक जोपर्यंत मैदानावरती आहे, क्षमता या फलंदाजाकडे पलटवार करण्याची आणि त्याच्या बॅट मधून या डावाचा इंडिव्हिज्युअल हा तिसरा सिक्सर आपण नुकताच पाहिला. स्कोर आपण बघत आहोत 6 धावेच्या बढतीने सध्या फ्लाय होतो. सारा धावफलक भरत असताना 28 या आकड्यावरती. 28 ऑन बोर्ड.
बॅकफुटवर आले, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेग जबरदस्त होता, गती भन्नाट होती, डोळ्याची पापणी लवता लवता बॉल शॉर्ट ऑफ गुडलेंथ वरून सरप्राईज बाउन्स घेऊन चाललाय तो पाठीमागे विकेट कीपर कडे. स्टील 1 to go, एक बॉल बाकी आहे. समीकरण 7 चेंडू 26. बॅकफुटवर आले, ओव्हर द कव्हर्स खेळतात, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्याच्या आवाक्याबाहेर, बंदुकीतून जितक्या सोसाट्यानं गोळी निघावी तितक्या सोसाट्यानं बॉल चालला निघून डिपेश बॅकवर्ड पॉइंटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. खेळले अवे फ्रॉम बॉडी आणि अंतिम चेंडूवरती 4 धावा वसूल करतोय ऋतिक. तिसऱ्या षटकाची झाले सांगता स्कोर 32 आकड्यावर 6 चेंडू 22. हे 21 समीकरण या मॅच मध्ये. पहिलं षटक अवघ्या एका धावेचं होतं ज्यामध्ये चांगली छाप सोडली होती गोलंदाज झोमीनं. त्यानंतर दुसऱ्या षटकात राहुलच्या अगेन्स्ट रन्स आले 17 आणि सध्या शालिकनं रन खर्च केलेले आहेत 14. हे बॉलिंग अनालिसिस, ही बॉलिंग कार्डची समरी आपण बघत आहोत निर्णायक मॅच मध्ये. इंडिव्हिज्युअल 28 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे, 3 सिक्सर, त्याचबरोबर एका चौकाराच्या सोबतीनं बॅटर ऋतिकचं जो सध्या आहे नॉनस्ट्रायकर यांना फास्ट केला. सूचना आहे मेरी 11 बापगाव क्रिकेट संघाला, जास्त वेळ तुम्ही घेता, अजून यानंतर मॅचेस आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. नेक्स्ट मॅच चालू सामन्यातील विजेता संघाने त्यांना फाईट करेल स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर. या दोन टीमच्या दरम्यान असेल. द्वितीय फेरीतील लढत दुसरी ऑलरेडी पहिल्या सामन्यामध्ये बाय ती म्हणजेच आहे एकविरा नांदकर क्रिकेट संघाला आणि 2 सामने जिंकून पुढील फेरीमध्ये दाखल झालाय, पुढील फेरीमध्ये पात्र झालाय तो म्हणजे संघ जे सावराय स्पोर्ट्स एलकुंदे. 6 चेंडू 22 हे समीकरण आहे. निर्णायक अंतिम अखेरचं षटक आणि कॅप्टन आता इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी योगेशला. 6 चेंडू 22 हे समीकरण. ओमकार आहेत सॅकर एंडला. पहिलाच बॉल फोर्स केल्यासमोर मिस्टामिंग झेलची संधी आणि स्ट्राईक पासून दूर राहिलाय. महत्वाची बाब म्हणजे तो ऋतिक फलंदाज बाद. मोठा सोन्या 50-50 24 कॅरेट सोनं सोनापाडा डोंबिवलीचं त्यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलत. त्यांचं देखील कोऱ्यात आपण वेलकम. स्कोर आपण बघत आहोत स्थिर आहे 34 आकड्यावरती 32 आकड्यावरती. नुकताच तिसरा विकेटचं बदल झालेलं आहे. 6-22चं समीकरण होतं. विकेट तर आली जमेची बाब, पण महत्वाचं काय तर नॉन स्ट्रायकर रेंजला आहे तो म्हणजेच वेल सेटर बॅटर ऋतिक. हा प्लस पॉइंट आहे तो म्हणजेच टीम मेरी 11 बापगाव क्रिकेट संघ करता. न्यू बॅटर दिगंबर कमी गती उचललाय मिस्टामिंग काव कॉर्नरला फिल्डर डाऊन दी बॉल वेल जज बट नॉट इक्वली टेकन. जजमेंट चांगलं होतं. फिल्डर आपण बघत आहोत ओमकार ज्यानं पहिल्या षटकामध्ये छाप सोडली होती त्याच्याकडून झाली आहे मिस्टेक मिसफिल्ड कॅच ड्रॉप आणि आता सॅकर एंडला आलाय ऋतिक ज्याला दमखम आता मॅच मध्ये दाखवावं लागेल. 4 बॉल 20 धावा हे समीकरण आहे. 2 सिक्सर 2 बाउंड्रीज रिक्वायरमेंट आहे. थांबले चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. एक सिंगल पूर्ण झाले. सेकंडचा कॉल ओमीकडून पुन्हा एकदा झाले मिस्टेक आणि दुसरी धाव देखील आता सहजतेनं झाले पूर्ण. 2 धाव्याच्या बढतीनं आपण बघत आहोत. धावफलक पोहोचलाय एकंदरीत 36 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 3 चेंडू आवश्यकता आहे ती 18 धावेची. 3 बॉल 3 सिक्सर या मॅच मध्ये येतील का? मिस्टामिंग चेंडू उंच हवेमध्ये शालिकचा कॉल आहे. आय विल टेकन दिस कॅच. कॉन्फिडन्स त्याच्याकडे आणि फायनली झेल संपादित केलाय आणि याचबरोबर आशियाचं जे किरण होतं ते आता मावळत आहे. देवरुंगपाडा क्रिकेट संघाचं फलंदाज बाद ऋतिकची केली संपुष्टात.
क्रुशियल मुवमेंटला चांगला झेल, अगदी चेंडू उंच हवेमध्ये होता आणि चांगलं जजमेंट आपण पाहिलं ते म्हणजेच ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या फिल्डर शालिक कडून. मॅच आता पूर्णपणे आपण बघत आहोत फसलेली आहे. लो फुल टॉस आडाबाट नॉन साइडला स्लॉग इट वन मॉर सोड दिरो बॉल सीमारेषा पाल. थोडा उशीर जरूर झाला, लेट पण ते चौकार. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी जी दमखम आपण पाहिली, ज्यामध्ये चांगलं सुयश संपादित केलं उमेनं, त्याच कारणास आपण बघत आहोत या मॅच मध्ये डॉमिनेशन टोटली ते म्हणजेच मेरी 11 बापगावचं. अंतिम अखेरचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू ऑन साइडला टर्न करतायत मिस्टामिंग झेल, इथे देखील पकडला आणि त्या ठिकाणी संघ झाला परास्त. अर्थातच देवरुंगपाडा विजेता संघ मेरी 11 बापगाव आपलं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर टफ अँड हार्ड लक आपण देऊयात देवरुंगपाडा टीमला आणि चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. योगेश ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन दिलं पहिल्या डावामध्ये अनबीटन 34